गेल्या 15 दिवसांमध्ये पेट्रोल आणि डिझेल दरवाढीचे झटके बसल्यानंतर आता राज्यात आणखी एक दरवाढ झाली आहे। पुण्यात सीएनजी गॅसच्या दरात ₹2.50ची वाढ झाली आहे आणि त्यामुळे पुण्यात प्रति किलो सीएनजीचा दर हा ₹94.85वर पोहोचलाय। पुणे, पिंपरी चिंचवड, चाकण, तळेगाव आणि हिंजवडी लगतच्या परिसरातील सर्व पेट्रोल पंपांवर सीएनजीचे नवे दर लागू झाले। तर दुसरीकडे नाशिकमध्ये सीएनजीच्या दरात ₹1.35ची वाढ झाली आहे। नाशिकमध्ये सीएनजी प्रति किलो ₹96.50वर पोहोचलाय, तर संभाजीनगरमध्ये सीएनजीच्या दरात ₹2ची वाढ होऊन सीएनजी आता प्रति किलो ₹103वर पोहोचलाय। त्यामुळे आता सीएनजी वाहनधारकांनाही दरवाढीचा भुर्दंड सोसावा लागणार आहे। दरम्यान पुणे, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये सीएनजीच्या दरात किती वाढ झाली आहे आपण ग्राफिक्सद्वारे पाहूयात। तर महाराष्ट्रात इंधनावरचे कर कसे लावले जातात या संदर्भातलं ग्राफिक्स आपण पाहतो। तर इंधनाची मूळ किंमत जर 59 ते 60 रुपये असेल तर त्यावर व्हॅट लागतो 28 रुपये। केंद्राचा कर असतो ₹19.90। अधिभार लावण्यात येतो ₹5.12। तर अशा रीतीने त्या इंधनाचे दर ₹100च्या घरात पोहोचतात आणि त्याचा भुर्दंड नागरिकांना सहन करावा लागतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।